राधिका झाली तयारी? हो बोलवू सगळ्यांना? चालेल. ए चला आरतीला चला सगळे लवकर या 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 या. राधिका आज तू आरती कर. नाही काका मी नको. का नको? अगं सोसायटीच्या कल्चरल कमिटीची तू अध्यक्ष आहेस. आरती तूच करायची, तुझाच मान आहे तो. नाही काका खरंच नको. आहो थांबा. आरती कोण करणार हे ठरवणारे तुम्ही कोण? आरती मीच करणार. मी कोण म्हणजे? मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे. आणि हे विचारणारे तू कोण ग? मुळामध्ये काहीही संबंध नसताना आमच्या कार्यक्रमात लुडबुड करण्याचा अधिकार तुला दिला कोणी? मी पण आता इथली सदस्य आहे की नाही, मेंबर ऑफ द सोसायटी. आणि इनफॅक्ट हे सगळं गणपती सेलिब्रेशनचं प्रपोजल मीच ठेवलंय. सो गॅरी, आरतीचा मान माझा आणि गॅरीचा राहणार. प्रत्येक बाबतीत तुझी मनमानी चालणार नाही. तू बऱ्या बोलाने इथून निघून जा ना बाई. ती करत आहे ना आरती. ऑरेंज आंटी कूल डाऊन. ओके मी फक्त आजच्याच आरतीचं बोलते. उद्या करू दे ना राधिकाला. वाटल्यास तशी सेटलमेंट करू आपण. पण आजचा आरतीचा मान मला हवाय. दॅट्स इट. अमोल काय तुझ्यासोबत सेटलमेंट वगैरे करायची नाही. बरं तू जा. ए शन्या प्लीज प्लीज जा इथून. चल देवासमोर उगाच वाद आणि भांडणं नको. तू असलीस काय नसलीस काय काय फरक पडत नाही. काय ग तू कधीपासून देवभोळी झालीस? रूढी परंपरा तुला आत्ता समजल्या काय? हा जा प्लीज प्लीज जा इथून. निघ. जाताना ते ह्याला घेऊन जा. कोणतो? गॅरी. जा. ठीक आहे फाईन रिलॅक्स. नको भांडण करूया. काहीच गरज नाहीये वादाची. पण आपण वोट तर घेऊ शकतो ना. फ्रेंड्स अँड लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्ही सांगा आरतीचा मान कोणाचा आहे? शनायच आरती करणार. आरती शनायच करणार. हो हो. काय चाललंय समजून घ्या ना तुम्ही. कोण आहे ती? करू दे तिला आरती. तिला आपली जर संस्कृती शिकायची असेल तर काहीच हरकत नाही. हो ना? हो बरोबर आहे. हो आरती शनायच करणार. थांबा. अरे कोणतरी काही बोला ना. थांबा ना. तिला काय चाललंय? अहो बोला ना काही. अरे पण काय करणार काय आपण त्याला आता? हा नानाजी या सोसायटीतल्या बायका इतक्या बिंडोक आहेत ना. बिंडोक. हा संस्कृती शिकते म्हणे. कसली संस्कृती कसलं काय हो? नाही ऐक ना. तबक वगैरे दे ठेवून इथे. आपण इथून निघून जाऊया ना. उगीच सगळे चिडतायत. उगीच वाद वगैरे नको. चल ना प्लीज. अरे तू हे घे आणि राऊंड राऊंड कर ना गॉडला. थांब मी दिवा लावते. थांबा. नाही आरती करा तुम्ही, पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची. मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. सांग 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 सांग. कोणी नाही ऐकलं तर मी ऐकेन. हा मी पण ऐकेन. हे ऐका रे मुलांना. गोष्ट सांगते. हो हो आधी गोष्ट आणि मग आरती. हा गॅरी यार आता ही बोर काहीतरी गोष्ट सांगणार. गोष्ट गणपती बाप्पाची आहे बर का. हा एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावरती बसलेले असतात. त्यांच्या मनात असा विचार येतो की आपण आपल्या दोन्ही मुलांची परीक्षा घेऊ. म्हणून ते गणपती बाप्पांना आणि कार्तिकेयला बोलवतात. भगवान शंकर सगळ्यांना सांगतात की मी माझ्या मुलांची परीक्षा घेतोय. मुलांनो, जो कोणी 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा इथे येईल तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जाईल. कार्तिकेय खुश होतो. तो त्याच्या वडिलांना म्हणजे भगवान शंकरांना सांगतो की मी सगळ्यात पहिल्यांदा परत येईल. असं म्हणून तो आपल्या वाहनावरती म्हणजे मोरावरती स्वार होतो आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघतो सुद्धा. ते गणपती बाप्पा मात्र तिथेच उभे असतात. ते भगवान शंकरांच्या जवळ आणि माता पार्वतीच्या जवळ जातात.
त्या दोघांनाही नमस्कार करतात. त्या दोघांच्याही भोवती 3 वेळा प्रदक्षिणा मारतात आणि सांगतात, माझी 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. कारण माझं जग म्हणजे माझे आई वडील आहे. माझं अख्खं जग माझ्या आई वडिलांच्या भोवती एकवटलेलं आहे. त्याच न्यायानं माझी ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. भगवान शंकर आणि माता पार्वती गणपती बाप्पांवरती खूप खुश होतात आणि सगळ्यांना सांगतात की माझा मुलगा गणपती हा जगामध्ये श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि सगळ्यात बुद्धिमान सुद्धा आहे. मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांशिवाय जगामध्ये मोठं कुणीच नाही, श्रेष्ठ कुणीच नाही. आपल्या सोसायटीमध्ये नाना नानी सगळ्यात मोठे आहेत. मला ते आई वडिलांच्या जागी आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांना आई वडिलांच्या जागीच मानत असाल. सोसायटीमध्ये कोणतीही घटना घडली, तुम्हाला कोणाला मदतीची गरज असेल तर नाना नानी पहिल्यांदा धावून येतात. म्हणून हा आरतीचा मान नाना नानींचा आहे. तुम्हीच सांगा, माझं म्हणणं योग्य आहे ना? हो चालेल. हो चालेल. शन्या, जी गोष्ट तुला कळत नाहीये ती गोष्ट या मुलांना मात्र कळली. म्हणूनच सांगतेय की आजची आरती नाना नानी करतील. मोठ्यांनी आरती करावी आणि आपण त्यांचे आशीर्वाद घ्यावे. तरच गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल. आम्हाला पण पटलं हो राधिका. तुझं अगदी खरंय. आपल्या ह्या गुलमोहर सोसायटीत नाना मोठे आहेत आणि कायम सगळ्यांच्या मदतीला धावून येतात. कुणाला काय हवं नको बघत असतात. त्यामुळे हा मान त्यांचाच आहे. राधिके, खरंच मानलं ग तुला. किती सुंदर आणि सहज सोप्या पद्धतीनं तू गोष्ट सांगितली. तुम्ही सगळ्यांनी मला मान दिलात त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि गणपती बाप्पा, तुझी आरती मला करायला मिळते त्याबद्दल खूप खूप भाग्यवान आहे. बस तुझी कृपा अशी सगळ्यांवर राहू दे. सगळ्यांना सुखी ठेव बाबा. दे दे. नाना नाही येत आहे ना? चल गॅरी. सुरू करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. झालं समाधान? घेतला ना स्वतःचा अपमान करून? एवढा सगळ्यांसमोर तिने तुझा इन्सल्ट केला. आता बरं वाटत असेल ना तुला? इट्स ओके. काय इट्स ओके शनाया? त्या दिवशी तू मीटिंग मध्ये अपोज केलं ना, म्हणून मुद्दाम वागली राधिका. म्हणून 4 चौघामध्ये असा अपमान केला आणि तुला आरती नाही करू दिली. पाहिलंस ना किती हुशारीने केलं हे? यात काय हुशारी आहे? आरती तर ओल्डीजनी केली ना सगळ्या. आणि हा, हिनी काहीतरी एक स्टोरी सांगितली म्हणून सगळे इम्प्रेस झाले. दॅट्स इट. हे सगळं ना करेक्ट जमतं तिला.
असं गोड गोड बोलून ना सगळ्यांना आपल्या बाजूने करून घ्यायचं, हे तर तेच करत आली ना ती. सतत स्वतःला मोठेपणा घ्यायचा, बरं तो नाही घेता आला तर सिंपती घेत राहायची, हेच सगळं करत आली ती. म्हणून सगळे तिच्या नावाचा जप करतात, राधिका राधिका राधिका, सतत तिच्या मागे मागे, आणि तोच जप पुढेही करत राहतील. कॅरी, कुठली गोष्ट अति झाली ना ती वाईट असते असं माझी मम्मा म्हणते. किती दिवस या राधिकाच्या मागे फिरतील हे लोक? कधी ना कधी तरी बोर होतीलच ना तिला. आणि ती सिच्युएशन मी लवकरच आणेन बघ. काय असं असं काय करणार आहेस तू? हा, उगीच आपलं दरवेळेला काहीतरी करायला जातेस आणि तोंडघशी पडतेस. अरे यार, मी एकदा फेल झाले म्हणजे सारखी होईन असं नाही. पण आता आज जिंकली ना ती. आज जिंकलीये, कधी ना कधी तरी फेल होईलच, कधी ना कधी तरी अडकेल. कधी ना कधी तरी कशाला, मी तिला आज अडकवू शकते, तिला तिची लेवल दाखवू शकते. काय आता काय करणार आहेस तू? गॅरी, या सोसायटीमध्ये कल्चरल प्रोग्राम आहे. नाही ना राधिकाला माझ्या तालावर नाचवलं तर बघ. वा शनाया, नाचव तू राधिकाला. पण तुझ्या हे नाही लक्षात येते की हे सगळं करण्यासाठी मीच तुला माझ्या तालावर नाचवतोय. आली त्या पुट्टीची नाटक. हो ना, म्हणजे आपल्याला त्रास द्यायला झाली आहे. गणेशोत्सवात सुद्धा भांडण आणि वाद आहेत. खरं तर आपण पूरग्रस्तांना मदत करणार होतो, पण तिथे येऊन त्या शन्याने मोडता घातला. सगळ्या तरुण मुलांना नादी लावून स्वतःला हवं तसं वागतेय. राधिका, बरं झालं चांगली खोड मोडलीस तिच्या आज. हे पा, आपण हा गणेशोत्सव साजरा करणारच होतो, पण फक्त साध्या पद्धतीनं. पण खरं सांगू का, हा उत्सव कसाही साजरा केला असता तरी तिनं मोडता घातलाच असता. पण हे सगळं किती दिवस चालणार सांग बरं राधिका? तू तर काहीच बोलत नाहीस ती. एकदा तर समक्ष लावून टाक ना, मग मध्ये मध्ये नाही येणार ती. मलाही पटते हे. ती ना इथे राहायला आले नुसतं दाखवते, पण राधिका खरं तर तिला तुझ्या प्रत्येक गोष्टीत मोडता घालायचंय. हे पाप, तुम्ही शांत राहा ना. कशासाठी उगीच टेन्शन घेताय? जाऊ दे ना तिला. अगं, असं कसं? तिला कोणीतरी तिची जागा दाखवायला नको का? मी तर सोडणारच नाहीये तिला, चांगला धडा शिकवणार आहे. पण आपण कशाला वाईटपणा घ्यायचा? नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला सहज प्राप्त होत असेल तर तिच्यासाठी वाकड्यात जायची गरज काय, मी म्हणतो. कसं आहे, मुद्दा आपण नीटपणे पटवून दिला म्हणजे झालं, नाही का? अहो, पण तिला काही पटणारच नाहीये. तिचं डोकं तिरकत चालतं ना. आपल्याला अनुभव काय कमी आहे का? पण मी काय म्हणते, तुम्ही सगळेजण तिच्याकडे लक्ष देताय ना, म्हणून ती जास्त करते. सरळ दुर्लक्ष करा. मी सुद्धा हेच ठरवलं. आणि खरं सांगू का, माझ्याकडे ना अजिबात वेळ नाहीये तिच्याकडे लक्ष द्यायला. एवढी कामं आहेत, ऑफिसची कामं आहेत, घरची कामं आहेत, त्यातनं टेन्शन्स काही कमी नाही. ती फाईल अजून मिळालेली नाहीये. अगो बाई, ती फाईल अजून मिळालीच नाही का? नाही ना हो. मिळेल मिळेल, फाईल मिळेल. तू जरा शांत डोक्याने विचार कर आणि सगळ्या परिस्थितीचा पण शांतपणे विचार कर. यश नक्की मिळेल. मजा आली पण नाही? काय चेहरा उतरला होता शनायाचा. हो, तिला आता कळलं असेल, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. बरं झालं, नाही तर आरतीवरनं परत तिनं वाद घातला असता. अरे, जिथे राधा आहे तिथे सगळं छानच होणार आहे. जिधर है राधा उधर कुछ नहीं रहता आधा. अरे बस रे, उभा काय? नाही नाही, मी बसायला आलोच नाहीये. मॅडम बहुतेक विसरल्यात. मी तिला न्यायला आलोय आनंदकडे. खाऊन जाऊन या, नाहीतर तो चिडेल बरं. जाऊन या काय? आई, बाबा तुम्ही सुद्धा चला ना, तुम्हालाही बोलवलंय. हो हो, येतो येतो, आम्ही मागावून येतो. आता अथर्व सोबत थांबतो ना, तुम्ही या जाऊन. हा हा, मलाही सोसायटीत जायचंय ना, महाजनींना मदत करायला हवी, कार्यक्रम आहेत. बरं, ठीक आहे, मी आलेच. अगं पण अजून काय आवरायचंय राधा? थांब रे जरा. अरे बरं, काय तू घरी बोललास का तुमच्या दोघांबद्दल? हो, बोललो मी. तर आई बाबा म्हणाले की येतो आम्ही तिथे आणि प्रत्यक्षातच भेटूनच बोलूया. अरे लवकर लवकर ठरवा काय. निघूया. हो हो, ऐक, सांभाळून जा. हा, आणि आनंदला सांग आम्ही येतो मागावून म्हणून. तुम्ही या निवांत, घाई करू नकोस. हो,
चला आई बाबा या. ए गणपती हाय. काय म्हणजे सगळं छान आहे ना, व्यवस्थित आहे ना सगळं. પહેલી વાર પધાર્યા છો તમે મારા ઘરે, બધું આમ ઠીક લાગે છે તમને? અરે વાહ, આજો મારી ગૌરી, મારી જેની, तिने ते उकळीचे मोदक केले, ते खा आणि मला पण एक दे. नो 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 डोंट गिव. शट अप यू नॉट हॅव्हिंग मोर. मॉर्निंग पासून खूप खाल्ले तुम्ही मोदक. हे बघ जेनी, कसं असतं की गणपती जेव्हा घरी येतात ना, ते कुठल्याही रूपात येऊ शकतात. म्हणजे आता असं असेल ना की गणपती माझ्यात असेल आणि त्यांनाच असं वाटत असेल की प्लीज मला एक मोदक दे, गणपतीला, मला नाही. व्हेरी स्मार्ट. मग यू कॅन हॅव वन, बट ओनली वन. ओनली वन? येस. अरे काय यार, ठीक आहे ना. गणपती बाप्पा मोरया. अबे ए गुच्चूनी काय स्वतःच खातोय हा माणूस. नैवेद्य त्याला दाखवायचा असतो. गणपती कोण आहे, तू आहे का तो आहे? ह्यालाच बसव तिथे. वेलकम मॅम. छान केली आरास. थँक्यू मॅम. जेनी तू पण छान दिसतेस. थँक्यू. सगळं मी केलंय. मॅम ही इज बीन इटिंग सकाळपासून. प्लीज टेल हिम नॉट टू इट मोर मोदक. हे सगळं मी केलंय, हिने फक्त मोदक केले. जमले तुला? येस मॅम. ते मी ऑनलाईन ट्युटोरियल व्हिडिओज असतात ना, ते पाहून ट्राय केलं. केलीस ना, ते महत्वाचं. चल टेस्ट दाखव, टेस्ट दाखव. लेटात संपलं. ए वा वा, सगळे एक एक घ्या, मला पण एक द्या. ए नो 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 डोंट गिव हिम, डोंट गिव हिम. अरे हे खूप खात आहेत. नो. अरे आधी दर्शन तरी घेऊया. अरे हो. मॅम देवा, सगळ्यांना सुखी ठेव. तुझ्याकडे इतकंच मागते, ती फाईल मिळू दे. काय ग राधा, एवढ्या वेळ काय मागतेस बाप्पाकडे? काय मागणार? आनंद भाऊजी जेनीचा संसार सुखाचा होऊ दे. होणारच आहे, जेनी छानच आहे. हो, प्रोव्हाइडेड मला मोदक दिलं तिने. पण स्वतःसाठी काही मागितलंच की नाही? ती फाईल मिळू दे बस. मॅम फाईल सापडेल, डोंट वरी. हो मिळणारच आहे ग. आता बाप्पा आलाय ना, तो मार्ग दाखवेल काहीतरी. येस वहिनी. बाप्पा आता तू आलायस ना, आम्हाला प्रसाद दे आणि ती फाईल सापडू दे. बाप्पा इज रिअली काइंड हार्टेड. ते करतील सॉर्ट आउट सगळं. घ्या ना वहिनी. अगं राधा घे ना. आता मागितलंच ना सगळं बाप्पाकडे, आता अजून काय विचार करतेस? नाही रे, राहून राहून त्या फाईलचा विचार मनात येतो. आता जेनीने बघ काय छान मोदक केले, ते घे. आणि आता झालंय त्याचा विचार करून काय फायदा आहे सांग? समय नाही, पण आपण वेळीच ती फाईल लॉकरमध्ये ठेवायला हवी होती. खरंय वहिनी. आणि ना, आपल्याकडे ओरिजिनल जर ईमेलवर असतं ना, तर खूप बरं झालं असतं. म्हणजे आपली चूक आहेच, आपण त्याचं बॅकअप नाही घेतलं, काही स्कॅन नाही केले. मॅम, ऑन अ व्हेरी सिरियस नोट, आपल्याकडून डॉक्युमेंट्स हरवलेत. हे जर बाहेर कळलं ना, इमेज खूप खराब होईल ना मॅम. खरंय तुझं. आनंद भाऊजी, आपण त्या लोकांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की आम्हाला डुप्लिकेट डॉक्युमेंट्स मिळू शकतील का, म्हणजे रिक्वेस्ट केली तर? हो, हे होऊच शकतं.
होऊ शकतं ना? हे आपल्याला आधी का नाही सुचलं? येस मॅम. मॅम दिस इज पॉसिबल. मी त्यांना कॉन्टॅक्ट करते मॅम. म्हणजे प्रॉब्लेम सुटलाय ना आता? आय होप सो. अरे कमाल आहे राधा. बघ म्हणालो होतं ना बाप्पा काहीतरी मार्ग दाखवणार. एवढे दिवस झगडत होती, मिळालं की नाही सोल्युशन? काय आला मोदक खा मस्त.